नवीन जे जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगतो. आता जस्ट 1 वीक स्टार्ट झालं. जे बेसिक काही शिकवलेलं आहे त्यामध्ये. त्यामध्ये काही टेन्सेस घेतलेले आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स याचं कन्स्ट्रक्शन. ओके. तर आजचं जे सेशन आहे ते व्हॉइस रिलेटेड होतं. मग मी काय करतो की व्हॉइस थोडे जे आहेत ते घेतो, सुरुवातीला घेऊया आणि परत शेवटच्या एक 10-15 मिनिटं आपण टेन्सेस घेऊया. चालेल? तर कारण बाकी सगळ्यांचं ते हं? पण मी परत ते घेतो, रिपीट करतो. ओके. तर एक कम्युनिकेशनचं एक हॅलो हॅलो जे ऑनलाईन जॉईन आहेत, ॲज वी डिस्कस्ड लास्ट वीक, वी हॅव फाउंड सम ऑफ द syllabus points. Okay. So, is it visible to all? Hello? 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 बघू शकता थोडं? हां, बोलिए. ओके. ठीक. थँक यू. ओके. 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 कोण फ्रॉड आहे तेच कळेल. ज्याला रिसीव्ह झालं ते घेऊन जाणार. दोघं मला टेन्शन देतात. लेवल 1. ओके. Am I audible? Yeah. Is screen visible to all? Yes, sir. Yeah. We have formed some of the syllabus points. Yeah. In which levels we can complete this course as a batch. Yeah. So basics we have mentioned in the level 1. Then in level 2, basics of communication. Yeah. Where we can use the grammar. Then mostly job interview skills. Then third, uh, there will be some of the advanced. So, I will share this PDF with you. Yeah, after the session, whichever is necessary. So now you will know whichever part we are going to take on the specific day, on the respective day. Fine. Yeah. Okay. So today
व्हॉइस आधी ऐकलंय नक्की इंग्लिश ग्रामरमध्ये. व्हॉइस मध्ये 2 टाइप्स होते. ऍक्टिव्ह पॅसिव्ह. इन जनरल ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचं मिनिंग माहिती आहे? मोस्टली लाईक पॅसिव्ह इन्कम वर्ड ऐकलं. व्हॉट इट इज? पैसे इन्कम मीन्स की आपण सध्या आपण पूर्ण त्याला वेळ देत नाही, पण एक तो सोर्स असतो की आपली इन्कम तिथून चालू होते. ओके फाईन. लाईक ऑटो पायलट मोड वरती एक्झिस्टिंग जे काय आहे ते चालू. ओके फाईन. सो स्टील त्याचं मिनिंगचं इथं काही इतकं हे संबंध नाही, पण स्टील मी जस्ट सांगितलं की पॅसिव्हचा यूज माहिती पाहिजे. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये एक गोष्ट आहे, एक एक्झाम्पल दाखवल्यावरती लक्षात येईल. आकाश बॉट अ बाईक. आकाश बॉट अ बाईक. याचं मिनिंग आकाशने घेतली. ओके हा आहे ऍक्टिव्ह व्हॉइस. ओके. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे ऍज इट इज सेंटेन्स जे आपण ऐकतो. आपण असं नाही बोलत की गाडी आकाशकडून घेतली गेली. ओके. सेम वे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये अ बाईक वॉज बॉट बाय आकाश. ओके. गाडी आकाशकडून घेतली गेली. आता दुसरं एक सेंटेन्स. Satish prepares breakfast on Sunday. Okay. Breakfast is prepared on Sunday by Satish. God protects us. Yeah. God प्रोटेक्ट येईल की यस येईल? प्रोटेक्ट येईल. कोण सेशन अटेंड केलं परवाच? गॉड प्रोटेक्ट्स येईल की प्रोटेक्ट येईल? प्रोटेक्ट. एनीबडी एल्स? Yes, sir. Yes. यस येईल. आता इथं टू अस नाहीये. गॉड प्रोटेक्ट्स अस, आपल्याला. ओके. अस म्हणजे आपल्याला. मग याचं मराठी मिनिंग गॉड रक्षा करतो. ओके. देव आपली रक्षा करतो. आपली रक्षा देवाकडून केली जाते. वी आर प्रोटेक्टेड बाय वी आर प्रोटेक्टेड बाय. आता मिनिंग तर चेंज करायचं नव्हतं, बरोबर? गॉड प्रोटेक्ट्स अस कुठला टेन्स? सिंपल प्रेझेंट टेन्स. गॉड हा सब्जेक्ट कुठला आहे? फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन? ठीक. ते विथ दिस सेंटेन्सेस आपण घेऊ. ओके. पहिले जे काही फर्स्ट वीक आहे तो हेच आपण जास्ती त्यावरती फोकस केलं की फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. आता थोडक्यात सांगतो. फर्स्ट पर्सन मी, आपण सगळे. सेकंड पर्सन मी सोडून जे आहेत क्लासरूम मध्ये, तुम्ही सगळे. थर्ड पर्सन आपण दोघेही सोडून जे काय आहेत क्लासच्या बाहेर, ते सगळे. ही, शी, इट, दे. आता गॉड मोस्टली असेल तो थर्ड पर्सन. ओके. ही. ओके. तर ही थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर यस. ही प्लेज क्रिकेट. सेम वे गॉड प्रोटेक्ट्स अस. ओके. वी आर प्रोटेक्टेड बाय गॉड.
दे प्ले क्रिकेट रेग्युलरली. क्रिकेट इज प्लेड रेग्युलरली बाय दे. आता इथं सेंटेन्स तर टेन्स चेंज नाही करायचा, मिनिंग पण चेंज नाही करायचं. गॉड प्रोटेक्ट्स अस, सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, जे आपण टेन्स चेंज करणार आहे व्हॉइस, तो पण प्रेझेंट टेन्स पाहिजे. तो प्रेझेंट टेन्स पाहिजे, तर त्यामुळं आर. बरोबर. आता मेन आहे की आपण आतापर्यंत काय शिकलो टेन्सेस मध्ये. वी आर प्रोटेक्टेड आपण कधी म्हणलो नाही. वी आर नंतर Protecting. प्रोटेक्टिंग, पण वी आर प्रोटेक्टिंग बाय गॉड, याला काय मिनिंग होईल नाही. वी आर प्रोटेक्टिंग गॉड, याला तर मिनिंग नाहीच आहे. बरोबर. तर वी आर प्रोटेक्टिंग आणि आर प्रोटेक्टेड यातलं मिनिंग हेच आहे. आपण देवाकडून रक्षिले जातो. आपण देवाला आपण रक्षण करत आहोत असं मिनिंग येतं. पण आपलं रक्षण केलं जात आहे ना. ज्यावेळी एखादी गोष्ट केली जाते, वी आर प्लेइंग आणि वी आर प्लेड, ह्याच्यामध्ये वी आर प्लेइंग म्हणजे आपण खेळत आहोत आणि वी आर प्लेड आपण खेळवले जात आहोत. यातलं इतकं क्लिअर मिनिंग आहे. ओके, तर या ज्यावेळी मी थोडक्यात इथं कर्म आणि कर्ता आपण खेळवले जात, थोडक्यात आपण कर्म झालो, दुसरा कर्ता झाला, आणि आपण खेळत आहोत, जिथं आपण करताय आणि जे काही खेळतोय ते कर्म. त्यामुळं मराठीतलं मिनिंग क्लिअर आहे, ज्यातनं लक्षात येईल. कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग याचं मराठी मिनिंग, मराठीतलं ट्रान्सलेशन. ज्या दिवशी व्हॉइस शिकवला 8वीला मला, त्यावेळी मी विचार केला की ही वाक्य इतकी लांबून घ्यायची काय गरज आहे, जे आता दे प्ले क्रिकेट रेग्युलरली, रेग्युलर आहे सगळं, तरी का चेंज करायचं. क्रिकेट इज प्लेड बाय देम. ओके, तर कालच आता मी वेब सिरीज बघितली, पण ते वाक्य घेऊ. 841 आहे ना ते, IC 841, त्याची हायजॅकची स्टोरी आहे. बरोबर. आता इथं ज्यावेळी मला याचं वाक्य बोलायचं, सहसा मी हेच म्हणेन ना की IC 841 थोडक्यात IC 841 च्या ऐवजी प्लेन हायजॅक्ट, जे प्लेन हायजॅक झाले. इन जनरल मराठीतलं जे काय आपण बोलतो ते प्लेन हायजॅक केलं गेलंय. बरोबर. तर अशी जी वाक्य आहेत इंग्लिशमध्ये बोलताना, तर प्लेन वॉज हायजॅक्ट, प्लेन हायजॅक केले गेले बाय टेररिस्ट. बरोबर. जर इथं मी वॉज काढलं, वॉज हायजॅक्ट बाय टेररिस्ट, प्लेन वॉज हायजॅक्ट बाय टेररिस्ट, यातलं एखादं जरी मी वाक्य काढलं, प्लेन मधलं वॉज जर काढलं, प्लेन हायजॅक्ट बाय टेररिस्ट याला मिनिंग नाही, प्लेन हायजॅक्ट टेररिस्ट यालाही मिनिंग नाही. त्यामुळे ॲज इट इज हायजॅक केलं गेलं असेल तर वॉज हायजॅक्ट, खेळवलं गेलं असेल वॉज प्लेड. ओके. दुसरं जे पहिलं प्रोटेक्ट केलं असेल इज प्रोटेक्टेड, वॉज प्रोटेक्टेड. ओके. तर हळूहळू जसं सतीश प्रिपेअर्स ब्रेकफास्ट ऑन संडे, सतीश ब्रेकफास्ट संडेला बनवतो. थोडक्यात आपण असंही म्हणू शकतो की ब्रेकफास्ट सतीश कडून बनवला जातो. ओके. ब्रेकफास्ट इज प्रिपेअर्ड ऑन संडे बाय सतीश. मिनिंग लक्षात आलं. यातलं जे कर्म आहे ते ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट इज प्रिपेअर्ड, बनवला गेला. तुम्हाला यातनं एवढंच घ्यायचं आहे की मला एखादी गोष्ट माझ्याकडून झाली असेल ती मी कशी सांगू. ओके. दिस सिलेबस वॉज प्रिपेअर्ड बाय मी, दिस सिलेबस इज प्रिपेअर्ड बाय मी. मला सिलेबस वरती जास्त फोकस द्यायचा माझ्यापेक्षा.
ते काय केलं हे ज्यावेळी महत्वाचं आहे, जसं इथं हायजॅक महत्वाचं आहे, कुणाकडून केला गेला याला महत्वाचं नाही. हायजॅक होतोय हे काय डेली असं कुठलं घटना नाही. तर ती जी काही घटना आहे त्याच्यावरती स्ट्रेस द्यायचा असेल, फोकस त्यावरती असेल सांगताना, तर त्यावेळी प्रयोग जो काय कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग हा यूज केला बरोबर. तर एक आहे, याचे काही नियम आहेत. एक, टेन्स तुम्ही चेंज करता का बरोबर. दुसरं, इज कधी वापरायचं, वॉज कधी वापरायचं माहिती. आता इथं समजा अ बाईक वॉज, बाईक वेअर नाही बरोबर. सेम वे समजा पीपल आहे, पीपलला वॉज होणार, पीपल वेअर हायजॅक्ट बरोबर. तर ही पुढची स्टेप आहे टेन्सच्या नंतरची, जिथं तुम्हाला जे प्रेपोजिशन आहे ते लक्षात आलं पाहिजे की कुठलं तुम्हाला वर्ब वापरायचं आहे, मेन वॉज वापरायचं आहे, इज वापरायचं. ओके. तर आता एक पास्ट टेन्सचं पण बघूया, सिंपल पास्ट टेन्स. अर्जुना सेंट एरोज इन ऑल डायरेक्शन्स. ओके, याचं मिनिंग एरोज, सर्व एरोज सोडले होते बरोबर. सोडले होते पेक्षा सोडले, सिंपल पास्ट. सोडले होते म्हणल्यावर पास्ट कंटिन्युअस. तर मराठी टोटली क्लिअर आपण जे मिनिंग आहे ते घेऊया. तर अर्जुनाने सगळे एरोज एका डायरेक्शन मध्ये सोडले. सगळे एरोज, कर्म काय केलं ते महत्वाचं आहे, कर्मणी प्रयोग. कर्म काय केलं, सगळे एरोज सोडले गेले अर्जुनाकडून बरोबर. सेम वे एरोज, एरोज म्हणल्यानंतर यातलं कर्म कुठलं, सुरुवात कशी व्हायला पाहिजे, सगळे एरोज. ओके, ऑल एरोज. वेअर येईल की वॉज येईल, वेअर का प्लुरल, वेअर सेंट in one direction by right. ऑल एरोज म्हटल्यानंतर वेअर हे इथं माहिती पाहिजे. इथं वेअर का, आर का नाही, पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स ऍज इट इज ठेवायचं बरोबर. दे प्लेड क्रिकेट yesterday, क्रिकेट वॉज प्लेड yesterday by पहिल्या या वीक मध्ये ही म्हणजे तो, त्याला म्हणजे टू, टू हिम बरोबर. त्याचे म्हणजे हिज. ओके. नेक्स्ट शी, तिला म्हणजे टू, टू हर बरोबर. आणि सेम तिचे म्हणजे हर ऍज इट इज. ओके. दे म्हणजे ते. ओके. त्यांचे म्हणजे दे म्हणजे ते बरोबर. त्यांचे म्हणजे बरोबर, देर. त्यांना म्हणजे टू, टू देम बरोबर. म्हणजे त्यांच्याकडून केलं गेलं, त्यांच्याकडून खेळलं गेलं. सो देचं काय झालं, फाईन. ही वॉज टेकन टू द पोलीस स्टेशन, ही वॉज टेकन टू द पोलीस स्टेशन. असं आल्यानंतर आपल्याला रिव्हर्स पण करता आलं पाहिजे, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह.
पॅसिव्हचा ऍक्टिव्ह पण करता आलं. ही वॉज टेकन टू द पोलीस स्टेशन. ती क्रिया कोणाकडून तरी केली गेली, त्याला पोलीस स्टेशनला वॉज टेकन म्हणजे नेलं गेलं. ओके, म्हणजे पास्ट टेन्स. सेम वे हे कशाचा पॅसिव्ह व्हॉइस असेल? जरी व्हॉइस कंटाळवाणं वाटलं ना, तरी हीच वाक्य तुम्हाला वापरायचे. दिस वर्क इज डन बाय मी. आय हॅव डन ऑल दिस वर्क, आय हॅव डन दिस, आय विल डू दॅट. हे असं दरवेळी म्हणून चालणार. तुम्हाला काही गोष्टी आधीच सांगितल्या पाहिजे आणि त्या तुमच्याकडून केले गेलेले आहेत असंही सांगतात की दिस इज डन बाय मी. याच्यासाठी व्हॉइस. बाकी त्याचं ग्रॅमॅटिकली आपल्याला आत्ता सध्या काय इतका यूज नाही आहे, पण ही वाक्य वापरता आहे. आता हे वाक्यच असं आहे की त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेलं. पण यामध्ये कुणाकडून हे सांगितलं की By आपण police. कन्सिडर बाय Police. बाय पोलीस, आपण कन्सिडर केलं बाय पोलीस. सो आता ऍक्टिव्ह व्हॉइस कसा बनेल? पोलीसमॅन. पोलीसमॅन Arrested him and taken to the police station. policeman taken to the police station. काहीतरी मिसिंग आहे. Taken him to the police station. अजून काहीतरी मिसिंग आहे. काय मिसिंग असेल? पोलीसमॅन Was. पोलीसमॅन वॉज टेकन म्हणल्यावर पोलिसाला घेऊन गेलं असं होईल. आता टेकनच्या ऐवजी टूक. लक्षात आलं राजेश? Yes, sir. पास्ट टेन्स, सिंपल पास्ट. पोलीसमॅन टूक हिम टू द पोलीस स्टेशन. आता आपण सेम वाक्य इकडे बघूया. द पोलीस टूक हिम टू द पोलीस स्टेशन. हिमच्या ऐवजी काय आलं पहिलं? ही. त्याला घेऊन गेले होते, बरोबर. थोडक्यात टूक हिम, त्याला घेऊन गेले होते, म्हणजे त्याला घेऊन जाण्याची क्रिया पहिला सांगायला पाहिजे. ओके, तो जो आहे तो सब्जेक्ट होणार होता कर्तरी की त्याला घेऊन गेलं होतं, बरोबर. ही टूक येईल का? ही वॉज टेकन टू द पोलीस स्टेशन. आजच्या सेशनचा हायलाइट हेच आहे की तुम्हाला आता आर नंतर, इज नंतर पास्ट टेन्स असेल अशी वाक्य आयडेंटिफाय करायची. ओव्हरऑल कुठल्या न्यूजपेपरमध्ये तुम्ही ऐकताना जे काय असेल, वेब सिरीज बघता, तर तुम्हाला हे आयडेंटिफाय झालं पाहिजे की इथं वॉज नंतर, इज नंतर थर्ड फॉर्म, इज प्लस थर्ड फॉर्म, इज डन, इज प्लेड आहे, इज संग आहे. शेवटी आपण काय म्हणतो की गाणं गायलं, ह्याच्यापेक्षा हे गाणं गायलं गेलं यांच्याकडून, बरोबर. दिस सॉन्ग वॉज संग बाय हर, बाय हिम, बरोबर. म्हणजे ह्या सॉन्ग बद्दल मला सांगायचं असेल तर सिंगर बाजूला ठेवायचं. दिस सॉन्ग हे गायलं गेलं नाही, गायलं जाते. आता म्हणलं तर गायलं जाते. इज संग होऊ शकतं. गायलं गेलं म्हणायचं असेल तर दिस सॉन्ग वॉज संग बाय
or by him. Fine. Okay. आता मला याला परत चेंज करायचं आहे. ही or she काय येईल? she sang. समजा इथे इज असतं तर she Sings. काय येईल? SINGS. SINGS. GS. का आलं? थर्ड पर्सन आहे ना, थर्ड पर्सन सिंगुलर. सिंगुलर. क्लियर आहे? ठीक आहे. ओके. तर सिंपल पास्ट पॅसिव्ह व्हॉइस आहे. सिंपल पास्ट झालेलं आहे. सिंपल फ्युचरच आहे. आय शॅल आन्सर देम. देम म्हणजे त्यांना. म्हणून बेसिक जे काही पहिला वीक मध्ये याच्यावरती जास्त फोकस दिला की फर्स्ट पर्सन कोण, सेकंड पर्सन कोण, थर्ड पर्सन कोण. ओके. थर्ड पर्सन मध्ये कोण कोण येतं? ही, शी, इट येत, प्लस दिस आणि दॅट येईल, दोज येईल, दीज येईल. ओके. आय शॅल आन्सर देम. देम म्हणजे त्यांना, आणि त्यांचे म्हणजे मगाशी सांगितलं देअर. सेम वे त्याला, टू, त्याला, टू हिम, आणि त्याचे हिज. क्लिअर आहे? मग त्याचं जे हिम होतं तसंच इथं देम. देम म्हणल्यावर पहिला काय ना, दे विल बी आन्सर्ड बाय. आय शॅल आन्सर देम. आय शॅल आन्सर देम. देमचं दे, जे मी त्यांना आन्सर दे, ते माझ्याकडून आन्सर दिले जाते. फ्युचर टेन्स. ठीक आहे. नेक्स्ट, ऑल द फ्रुट्स विल बी सोल्ड बाय द फ्रूट वेंडर. पहिलं ऍक्टिव्ह व्हॉइस घेऊ. द फ्रूट वेंडर विल सेल ऑल द फ्रुट्स. फळ विक्रेता सगळी फळं विकेल. सगळी फळं फळ विक्रेत्याकडून विकली जातील. ओके. द फ्रूट, ऑल द फ्रुट्स. इथं काय आलं? विल बी. ज्यावेळी तुम्ही विल बी कधी वापरत होता टेन्सेस मध्ये? फ्युचर प्रेझेंट टेन्स. फ्युचर सॉरी, प्रेझेंट टेन्स. फ्युचर नाही, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस मध्ये, बरोबर. म्हणजे विल बी, आय विल बी सेलिंग दीज प्रोडक्ट्स. म्हणजे मी हे विकत असेल. याचा व्हॉइस काय येईल? कंटिन्युअस दोज सांगायचं. प्रोडक्ट. I will sell these products. Okay. These products. Shall येणार की will येणार? Will. Fine. समजा these products will. समजा मी बी नाही वापरलं. will sold, बरोबर आहे. will नंतर पास्ट टेन्स येईल का?
काय येईल, विल सेल एकतर बरोबर आहे किंवा विल बी सेलिंग बरोबर, पण इथं विल बी सोल्ड आहे, त्यामुळे दीज प्रोडक्ट्स विल बी सोल्ड बाय. क्लिअर आहे कन्स्ट्रक्शन. विल बी सोल्ड काय, तर आता हे लक्षात आलं आज मेन प्लेड वेगळं आहे, इज प्लेड वेगळं आहे. प्लेड खेळले, इज प्लेड खेळवले. सॅंग वेगळं आहे, वॉज संग वेगळं. इथं वॉज नंतर ऑल द टाइम्स थर्ड फॉर्म, नॉट द सेकंड फॉर्म. त्यामुळे ही वॉज टेकन टू द पोलीस स्टेशन, द पोलिसमॅन टूक हिम टू द पोलीस स्टेशन, सेकंड फॉर्म. आणि तिथं वॉज नंतर थर्ड फॉर्म. ओके, हा वॉज संग, इज प्लेड खेळवले गेले. विल सेल विकेन, विल बी सोल्ड विकले जाईल कुणाकडून तरी. त्यामुळे हे जे काय आहे विल बी सोल्ड, वॉज संग, इथं पण विल बी नंतर थर्ड फॉर्म, विल बी संग. दिस सॉन्ग विल बी संग बाय हिम, बाय देम. ओके, म्हणजे हे सॉन्ग त्यांच्याकडून गायले जाईल, विल बी सॉन्ग. तर दिस प्रोडक्ट विल गेट सोल्ड आउट असं पण म्हणतात, विल बी सोल्ड आउट असं पण म्हणू शकतो. त्यामुळे विल बी नंतर जो आयएनजी प्रत्यय आहे टेन्स मध्ये, ते इथं लक्षात ठेवायचं मेन. ओके, एक टेन्स आहे ज्याचा दे विल बी हेल्प्ड जनरसली बाय हिम, दे विल बी हेल्प्ड जनरसली बाय हिम, त्याच्याकडून त्यांची चांगली, त्याच्याकडून त्याची हेल्प केली जाईल फ्युचरमध्ये. इन शॉर्ट वे, तो त्यांची हेल्प करेल. ही विल हेल्प देम जनरसली. ओके, फुटबॉल विल बी प्लेड ऑन वीकेंड्स बाय अस, आमच्याकडून खेळले जाईल. ओके, वी विल प्ले फुटबॉल ऑन वीकेंड्स. फाईन. आता एक फ्युचर टेन्स आहे, ठीक आहे. आता जेवढे सिंपल वाले तेवढे आज क्लिअर, जे मला वाटतं या टेन्सेस बरोबर जेवढे आता लक्षात आले तुमच्या, फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन हे तरी क्लिअर आहे. ही शी इट नंतर आयएनजी, ही शी इट नंतर यस प्रत्यय, ते माहिती आहे. कंटिन्युअस मध्ये कंटिन्युअसचा हायलाइट में विल बी होईल, आर होईल, त्यानंतर वर्ब प्लस आयएनजी होईल. परफेक्ट टेन्स मध्ये काय होईल, परफेक्ट टेन्सचा हायलाइट मेन. परफेक्ट टेन्स ओळखायचं कसं, मी सांगितलं होतं फ्रायडे. आय वॉज, हॅव, or has, or had plus V3. ओके, लाईक इंटरव्ह्यूचं एक क्वेश्चन आन्सर दिलं होतं, आय हॅव डन दिस, दीज मेनी थिंग्स. ओके, हा परफेक्ट टेन्स. देन परफेक्ट कंटिन्युअस, त्याचं मेन हायलाइट काय, परफेक्ट प्लस कंटिन्युअस. Have been, has been, had been plus V ing. सो हे टेन्सेस तर क्लिअर आहे. मेन आता मी जे काय हे दिलेलं आहे सिलेबस, सिलेबस मध्ये टेन्सेस टेन्सेस आणि डेली काही रिअल लाईफ एक्झाम्पल्स कसं बोलायचं ते ऑलमोस्ट लेवल 1 मध्ये, मोस्टली लेवल 2 मध्ये जे काय ऍडव्हान्स व्हर्जन आहे ते कव्हर करू.
लेवल 3 मध्ये जॉब रिलेटेड ज्या गोष्टी असतात. परवा एक सेशन झालं त्यामध्ये बटच्या ऐवजी तुम्ही काय काय यूज करू शकता त्या गोष्टी आणि ऑल्सो बट येट यूज करू शकता. येट कुठल्या सिच्युएशनला ते मी सांगतो. येटचं मिनिंग अजूनही. अजूनही. आय हॅवंट फिनिश्ड द सेशन येट. अजूनही सेशन फिनिश झालेलं नाही येट. नेव्हर द लेस, इवन सो, हाऊएव्हर, डिस्पाइट दॅट एक वाक्य म्हणजे इन स्पाइट ऑफ ऐकलं. इन स्पाइट ऑफ इन स्पाइट ऑफ दॅट त्याच्याऐवजी मराठी डिस्पाइट. वेअर ॲज आपण जनरली वापरतो. वेअर ॲज ते वेगळी गोष्ट. ऑल्दो दो माहिती. ऑल्सो म्हणायचं असेल तर इन ॲडिशन टू दिस TOO टू ॲज वेल, फर्दर, ॲडिशनली म्हणू शकता किंवा बेस्ट वर्ड मोर. बाकीचे वर्ड्स यूज करता येतील पण विथ द टाइम. आता परवा जे सेशन घेतलं त्याच्यामध्ये कम्युनिकेशनचे the importance of time management, social media on society, the benefits of learning second language. Second language means Indian people are quite fortunate. Minimum 3 languages येत असतात if it's. Do you find any benefit in learning second language? Like second language means आपल्यासाठी चौथी लँग्वेज थोडक्यात. मदर टंग, national language, world's language almost, English. Addition to this, if we learn any new language, will that be beneficial for us? What you find it? How you find this? There can be benefit. समजा आपण English. रिजन्स मध्ये जर होत असेल तर कम्युनिकेशन साठी थोडं इझी आहे. When you will go to any other country, yes, yeah, it will get beneficial. Apart from this, any bigger advantage? कनेक्शन्स बिल्ड होतात. We can get connected with the people. First काय सांगितलं, in most of the time in other region we can communicate easily. Any other? We can relate to the central idea of the quiz. Many of the quizzes are given in French. The exclusive word is given. It is a French word, but it is given in English. Okay. Yeah. Okay. Like deja vu. Okay. There are so many words here, so we can relate them. Yeah. Yeah. From where it has been born also we can check origin of the words. Yeah. We can get to know the origins. Next, online, does anybody find any advantage
of learning new language. Has anybody got an experience of learning new language? ते कोडिंगच्या नाही ते याच्या French little bit. फ्रेंच लिटिल अलियन्स फ्रान्स मधून कुठून म्हणजे एनी इन्स्टिट्यूट और जस्ट ट्राईड My brother used to teach French. Okay, fine. Okay, so that is why you got to know some of the phrases here. Fine. Okay, greetings and all. Yeah. So that's the joy of learning. Yeah, that's one main thing. Yeah. Anybody online? Do you feel that if we could have learned that language, we can explore many of things? We can earn money also. Which? Sorry, Saurabh, please repeat. We can earn money. We can earn money. Much important point. Yeah. No, surely, because I was deputed to South India when I was in sales here. So it got like it was crucial period for me because in South India people mostly speak in their own native languages. Yeah. So that's a good thing actually. Nothing bad in it. But if I could learn that, I could have connected easily with them. Yeah. Uh, they find their people more familiar than us. Yeah. So it happens with everybody. When Marathi person comes, yeah, it's familiar for us. Yeah. So we give additional favor for in case of businesses mainly. So apart from this, any other advantage we can earn? That's true. We can have many of job opportunities in their areas also. Increased creativity in what context? Can you elaborate? For learning, can elaborate a bit? Career growth, okay. Anybody? Atharv? Amit? Anybody offline? What can be the benefit for learning second language? Culturally, we can explore many of things, getting opportunities for travel. We can have more exploration in literature also. Yeah. In Marathi itself, there is much of literature. Yeah, we are culturally rich. The same way, even South India also, these many languages, 4 languages mainly. They have higher content also. In case of literature, books, plays, and also movies. Now, due to dubbing, we have some look into this. Yeah. But earlier, movies they didn't dub earlier movies. Yeah. Like when there was a black and white era. But nowadays, they are earning also by dubbing it. That means dubbing itself, learning a second language to make learn others. Yeah, we are not getting what actual they are speaking in their own native language, but still after dubbing, I think there was good example of after dubbing, movies are getting more vibrant also. Any recent example? Dubbing was more uh, it was more appealing than the original movie. Yeah, yeah. People praised to Hindi dubbing mostly, yeah, than their own. So any other benefit? Yeah, psychological. Attending their clients. Yeah. So
it gets easily to. I mean, in case of connectivity, most connection is digital. Yeah. Uh, I tried for learning German, being a mechanical engineer. So it was like that time when in 2015 I passed out. Many of German university doesn't have technical fees. They don't have the fees, yeah, for their institutes. So while applying for a visa, it's mandatory to learn A1 and A2 levels. So they have their own embassies here in Pune also, own embassies institutes. Like Germany has Max Muller Bhavan, then they have so Goethe Institute, Goethe, Goethe Institute. Same way for France, Alliance France is there. Yeah. For Italian also they have their embassies institutes. So they teach us their own languages, European languages. So we can apply directly to their countries also. Many of times, even their press conferences are there in their own languages. They always have one interpreter. जे PM कुठले दोन भेटत असेल त्यांच्या मागे दोन लोक बसले असेल कायम. मग ते भले मग इंग्लिश असेल किंवा कोणी असतील. तर आपल्याला असं वाटत असेल की युरोपियन कंट्रीजमध्ये सगळीकडे इंग्लिश आहे. तसं नाही आहे. फक्त UK आणि US मध्ये सोडले तर ऑल ओव्हर दे हॅव देअर ओन लँग्वेजेस. इवन साऊथला काही पूर्वीचे काही इंटरव्ह्यूज जर बघितले, इफ यू हॅव हर्ड नेम करुणानिधी, M करुणानिधी, नाव सुद्धा ऐकलं नाही. फादर ऑफ स्टॅलिन, तमिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहेत त्याचे वडील, M.K. करुणानिधी. So I seen an interview on CNN, I think. So interview he was taking in English. There are two languages only in mostly South India, their own language and English. Still on TV there was an interpreter. So they have that much pride for their own language. Yeah. When A.R. Rahman took an award, at last he spoken in Tamil. Yeah. Even Abdul Kalam also. So many of times he had made one poetic lines. Uh, couplets means two liners. Right? So couplets he mentioned from Tamil literature in UN speech. So it's all about pride. Yeah. So second language benefit, any other benefit like literature we taught, career growth. Then we can earn, we can have so many job opportunities from their region also. Not only out of India, within India also. Uh, any other you find as such benefit? Apart from this, there can be any benefit? So after group discussions, we can have so many points on the simple topics also. दुसरी लँग्वेज शिकायची त्याचे काय फायदे असू शकतात. We can have our own opinion also about this. We wanted to express it. We found it some of useful comments also. Mainly we can earn. Yeah. So nobody has tried for learning new language. Has anybody tried? At least German, French, little bit French. Okay. Anybody else? काही जणांना कन्नड तरी येत असेल का नाही? Okay. So I tried for Tamil language, but Tamil has got like we need to learn writing also. So that is why we have vowels, 5 vowels only. They have almost 23. So that is why the language is much difficult. What I think. Yeah. So while talking, I tried a bit, but still you can have one app. Multibhashi is the app. Multibhashi.
So they teach us whatever the basics of the Tamil language or any other language. So online classes they do take. Yeah. Multibhashi you can learn. So from there, at least you can have some of the casual sentences like "How are you" and all this. So I will give one reference. Is the app. You can learn language faster from there. Any other. So I think Capgemini is a French company. IT company. Capgemini is French company. So many of my colleagues who were into IT, they were learning French. So in mechanical, people try for either Japanese also or German. So it's according to the streams what you will find better opportunities into. So you can go for this multivashi also. Yeah, there are so many languages into it. हिब्रू पासून सगळे लँग्वेजेस हिब्रू पासून सगळे हिब्रू मला वाटतं डिफिकल्ट लँग्वेज आहे हायेस्ट हायली डिफिकल्ट अरब कंट्रीजची आहे त्यामुळे सो मेनली I feel we have got almost all the points. Yeah. The same way, even the topic is quite simpler, but still we can find out what are the nukes into it. Yeah. की याचे काय आणखी काय फायदे होऊ शकते एनी अदर क्लायमेट चेंज वी कॅन टॉक ऑन दॅट क्लायमेट चेंज वरून लक्षात आलं की वी हॅव गॉट वन नोबेल प्राइज इन एन्व्हायरमेंट टू इंडियन एनीबडी रिमेंबर्स एक वोकॅबलरीसाठी सांगतो ज्यांना नोबेल मिळालेला असतो त्यांना नोबेल प्राइज विनर असं नाही म्हणत नोबेल लॉरिएट म्हणतात नोबेल लॉरिएट सो मोस्ट ऑफ दी नोबेल लॉरिएट्स फ्रॉम विच पार्ट ऑफ इंडिया मोस्ट ऑफ दी साऊथ मध्ये कोणाला नोबेल म्हणजे बरोबर आहे दोन लोक आहेत तिथून पण मोस्ट ऑफ दी आर फ्रॉम कोलकाता वेस्ट बेंगॉल मध्ये राईट फ्रॉम फर्स्ट Tagore Rabindranath Tagore's Nobel wasn't only from India, it was first in literature from Asia. First in literature for which? Poem. Gitanjali, okay? Right? So Rabindranath Tagore hasn't only written national anthem for India. He has written for 3 countries. One for Bangladesh, other from Sri Lanka also, India also. So much bigger figure, yeah. So mainly Rabindranath Tagore. Anybody else who has got Nobel? Again from Kolkata. Next, Mother Teresa. Again recently Amartya Sen into economics. So I asked for environment. It was Rajendra Pachauri. He was into environment. So South, he said South. C.V. Raman and his nephew also, Chandrasekhar Raman. So he got a Nobel for Raman effect. Why the water is blue. Okay. So या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे ज्यावेळी तुम्हाला एखादा असा सब्जेक्ट दिला जातो बरोबर हॅलो येस संकेत कैलास सत्यार ते रिसेंटली गॉट along with one of
Pakistani activist Malala. Okay. So he also recently got Kailash Satyarthi. So we should know at least who are the Nobel laureates. Mahatma Gandhi ji had got nomination for Nobel for record times, but he couldn't get it, almost more than 20 times. There are some nominations, so he hasn't got any Nobel Peace Prize for whatever he has done. So many wonder for that. Still, you should know. Nobel is given for in the name of कुणाच्या नावावरून तरी दिला असेल, अल्फ्रेड नोबेल, ज्यांनी सुरुंग शोध लावला. सो ॲटलिस्ट तुमचं रीडिंग याबद्दल तरी पाहिजे. मला वाटत नाही की रवींद्रनाथ टागोरांनी 3 राष्ट्रांचं राष्ट्रगीत लिहिलं हे माहिती असेल कोणाला. म्हणजे रवींद्रनाथ टागोर व मेन इंडिपेंडन्स मधले जास्त नेम जे आहे ते सगळ्यात महत्वाचं. ओके, ॲटलिस्ट गीतांजली माहिती पाहिजे, आणि एशियाचा नोबेल आहे फर्स्ट, हे सुद्धा माहिती पाहिजे. आय होप इट वॉज नाईस सेशन. आय फील I think all have got much of information today. Tomorrow's effect of climate change. Okay. So many things are worth discussing on effect of. Okay. So try for this. Yeah. Okay. Anything else? Any doubt for today's voice chapter? Fourth example yesterday. Yesterday. Can remember that we played cricket yesterday. Yesterday. Yeah. And then we used the yesterday time of the last, and we used it bit further. The cricket was played by us yesterday. I can remember that. Yeah, I remember. Simple past tense. They played cricket yesterday. Cricket was played by them yesterday. Can we write it? Yeah, we can. It's according to us, no issue. काल आपण खेळलो किंवा आपण खेळलो काल, त्यानुसार मराठीत चेंज होईल, पण वी कॅन राईट हे प्लेड yesterday बाय. मोस्टली बाय जे आहे ते ॲट लास्ट. प्रोटोकॉल हा आहे की बाय देम लास्ट मोस्ट ऑफ द टाइम. दॅट इज हे मी आज टेलिग्रामच्या ग्रुपला टाकतो. टेन्सेस काही इश्यू असेल तर यू कॅन आस्क. फ्युचर टेन्स जे आणखी काही कंटिन्युअस टेन्सेस आहेत त्यांचे आपण उद्या बोलूया नक्की. ओके. व्हॉइस स्टील क्लायमेट इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज याच्यावरती बोलताना आपल्याकडे किमान 2-3 मुद्दे पाहिजे, त्यामुळे आज पॉईंट सांगितला. ओके. आय फील की या सेशन मध्ये ग्रामर क्लिअर होईल. आय फील स्टील यू विल गेट सो मच ऑफ इन्फॉर्मेशन surely. Yeah, because I have prepared almost all those group discussion topics earlier also, so that is why we can have some insights into more insights about the same. Yeah. At least नोबेलचं माहिती पाहिजे की भारतात कुणाला मिळाले एवढं तरी माहिती पाहिजे, बाहेरचं जाऊ दे स्टील. ओके. सो थँक्स लॉट फॉर टुडे. We'll see you tomorrow. Thank you. Okay. Online, anybody has doubt? Any doubt? No, sir. Yeah. Thank you. Thanks. लेक्चर आता 47 लेक्चर झाले ऑलमोस्ट. 46-47. त्यामुळं कधी बॅच स्टार्ट झाले तरी. ओके. एक्सेल मध्ये की आता DA 22 आहे का? ओके, ठीक आहे. हॅलो, हा बोला. हा
हा हा हा हा अहो तुमच्या ट्रू कॉलरला एक कमेंट येते ते बघितले का तुम्ही? फ्रॉड डिलिव्हरी पर्सन असं येते कमेंट. हा म्हणून जरा एकदा बघा, जरा थोडं चेक करा. ते इश्यू होईल तुम्हाला पुढे म्हणून बाकी नाही 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 तुमचं नाही.